दुसरा इतिहास अध्याय 3। मग परमेश्वराने यरुशलेमेस मोरिया डोंगरावर शलमोनाचा बाप दावीद यास दर्शन दिले होते, त्या अर्नान यबुसी याच्या खळ्यात दाविदाने नेमिलेल्या स्थानी मोरिया डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम शलमोनाने सुरू केले। त्याने आपल्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षाच्या 2ऱ्या महिन्याच्या द्वितीयेस कामास आरंभ केला। शलमोनाने देवाचे जे मंदिर बांधिले त्याच्या पायाचे माप येणेप्रमाणे, त्याची लांबी जुन्या मापाने 60 हात व रुंदी 20 हात, मंदिरापुढल्या ओसरीची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर 20 हात होती, त्याची उंची 120 हात होती। शलमोनाने त्याची आतील बाजू शुद्ध सोन्याने मढविली। मंदिराच्या मोठ्या भागाच्या छतास त्याने देवदारू लाकडाची तख्तपोशी केली, ती त्याने शुद्ध सोन्याने मढविली। ती वर खजुरीचे वृक्ष व साखळ्या यांची नक्षी काढली। त्याने ते मंदिर मौल्यवान रत्नांनी सुशोभित केले। सोने वापरले ते परवाईम येथले होते। त्याने ते मंदिर, त्याच्या तुळया, उंबरठे, भिंती व कवाडे ही सोन्याने मढविली व भिंतीवर करूब खोदविले। मग त्याने मंदिराचे परमपवित्र स्थान तयार केले। त्याची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर 20 हात होती, त्याची रुंदी 20 हात होती। त्याने ते 600 किक्कार शुद्ध सोन्याने मढविले। सोन्याच्या खिळ्यांचे वजन 50 शेकेल होते। त्याने वरच्या कोठड्याही सोन्याने मढविल्या। मग मंदिराच्या परमपवित्र स्थानात 2 करूब कोरून तयार केले व ते सोन्याने मढविले। करूबांचे पंख एकंदर 20 हात लांब होते। प्रत्येक करूबाचा एक पंख 5 हात लांब असून तो मंदिराच्या भिंतीला लागला होता। त्याचा दुसरा पंख 5 हात लांब असून तो दुसऱ्या करूबाच्या पंखाला लागला होता। दुसऱ्या करूबाचाही एक पंख 5 हात लांब असून मंदिराच्या दुसऱ्या भिंतीला लागला होता आणि दुसरा पंखही 5 हात लांब असून पहिल्या करूबाच्या पंखाला जडला होता। त्या करूबांचे पंख 20 हात पसरले होते। ते पायावर उभे असून त्यांची मुखे आतल्या बाजूकडे होती। मग त्याने निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सणाच्या कापडाचा अंतरपट केला व त्यावर करूब काढिले। मंदिरासमोर प्रत्येकी 35 हात उंच असे 2 खांब त्याने केले। प्रत्येक खांबावरचा शिरस्क 5-5 हात होता। मग त्याने गाभाऱ्यासाठी साखळ्या करून खांबाला लाविल्या व 100 डाळिंबे करून खांबावर लटकाविली। हे खांब त्याने मंदिरासमोर एक उजव्या बाजूस व दुसरा डाव्या बाजूस असे उभे केले। उजव्या बाजूच्या खांबाचे नाव याखीम, तो स्थापिल, व डाव्या बाजूच्या खांबाचे नाव बवाज, त्याच्या ठायी सामर्थ्य अशी होती।